निबोधत। है अपनी अनमोल धरोहर, योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे, योग को तुम अपनाओ। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ। जीवन खुशहाल बनाओ, आओ योग को सब अपनाओ। बुद्धि निरोगी काया, योग से इसको करो संभालो। कैंसर जैसे घातक रोगों से तुम मुक्ति पालो। योग करो कसरत कर लो तो बढ़ता नहीं मोटापा। दीर्घायु होता है मानव, कभी न आए बुढ़ापा। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ। जीवन खुशहाल बनाओ, आओ योग को सब अपनाओ। नमस्कार सर्वांना, कसे आहात? योग नियमित करताय ना? स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 16 दिवसीय योग सत्रात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। आपल्या प्रथेप्रमाणे त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया। मान, पाठ, डोके सरळ, हाताची नमस्कार मुद्रा, डोळे अलगद मिटलेले। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अगदी एखादी महत्त्वाची वेळ आली की आपण सहज म्हणतो, मी ब्लँक आहे, मला काही आठवतच नाहीये। पण यासाठी मेंदू आणि मनाची एक्सरसाइज होणे फार आवश्यक असते। आपण जशी शेती करण्यापूर्वी जमीन नांगरतो, सुका नको असलेला पालापाचोळा बाजूला काढतो, त्याप्रमाणे मनाचे आणि मेंदूचेही केले तर आपण कधीही ब्लँक होणार नाही। जग एक विशाल व्यायामशाळा आहे, तिथे आपण सर्व सामर्थ्यवान होण्यासाठी आलो आहोत असे स्वामी का बरं म्हणतात? आपण सामर्थ्यवान होण्यासाठी शरीर चपळ आणि स्मरणशक्ती तल्लख हवी। चला तर मग याच विचाराने आजच्या सत्राची सुरुवात करूया। काल आपण बसून करावयाची आसने शिकलो। आज आपण सूर्यनमस्कार, शिथिलीकरणाचे व्यायाम करणारच आहोत। त्याचबरोबर इतरही नवीन प्रकार शिकणार आहोत। त्याशिवाय स्मरणशक्ती याविषयी देखील जाणून घेणार आहोत। चला तर मग सब तयार? त्यांचे शिथिलीकरण एकत्र। एकम, श्वास घेत टाचाने हात एकाच वेळी वर उचलायचे। द्वे, श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचे। एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे। रिलॅक्स। गुडघ्यांचे शिथिलीकरण एकत्र। स्थिती घ्या। श्वास घेत दोन्ही हात समोर खांद्यांच्या रेषेत। एकम, श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे। द्वे, श्वास घेत हात तसेच समोर ठेवून उभे राहा। एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे। रिलॅक्स। कमरेला पीळ देणे, कमरेचे ट्विस्टिंग एकत्र करूया। पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर। श्वास घेत दोन्ही हात कोपरात वाकून छातीजवळ। एकम, श्वास सोडत हात मागे नेत उजव्या बाजूने मागे वळा। द्वे, श्वास सोडत हात मागे नेत डाव्या बाजूने मागे वळा। एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे। रिलॅक्स। कमरेला पीळ देऊन वाकणे किंवा क्रॉस बेंडिंग
एकत्र करूया. स्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर, दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर. एकम श्वास सोडत कमरेतून खाली वाकत, उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात वरच्या दिशेला. द्वे श्वास घेत सरळ होणे. एकम वाकत डावा हात उजव्या पावलाकडे, द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे, 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 एकम द्वे. रिलॅक्स. खांद्यांचे शिथिलीकरण किंवा हँड रोटेशन एकत्र करूया. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. उजव्या हाताची मूठ करून घ्या. श्वास घेत हात पुढून वर न्यायचा आहे आणि श्वास सोडत मागून खाली आणायचा आहे. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने मागून पुढे आणायचं आहे. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. आता डाव्या हाताची मूठ करून घ्या. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. रिलॅक्स. फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच एकत्र करूया. पाय सरळ आणि हात शरीराच्या बाजूला ताठ. पाठीचा कणाही ताठ ठेवून बसा. उजवा पाय दुमडून पाऊल शरीराजवळ, डावा पायही दुमडून पाऊल शरीराजवळ आणून दोन्ही पावले एकमेकांना स्पर्श करतील असा ठेवा. दोन्ही हातांनी पावले धरून पायांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे करा. आपापल्या क्षमतेनुसार 10 ते 15 वेळा करून घ्या. अंक मोजले जाणार नाही. सुरुवात करा. रिलॅक्स. 1-5 पवन मुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर सरळ झोपून घ्या. पाय एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. उजवा पाय 45 अंशात वर उचलून गुडघ्यात दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा आणि हनुवटी गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आता डावा पाय वर उचलून गोलाकार फिरवायचा आहे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. रिलॅक्स. पाय सरळ करून मान जमिनीवर टेकवा. आता डावा पाय 45 अंशात वर उचला आणि गुडघा दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. हनुवटी गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न. उजवा पाय वर उचलून क्रियेला सुरुवात करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. रिलॅक्स. शवासन दुसरा अँगल. विश्रांतीसाठी पाठीवर झोपून घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर, हात शरीरापासून थोडेसे दूर, तळवे आकाशाच्या दिशेला. मान कोणत्याही बाजूला कललेली किंवा सरळ आपापल्या सोयीनुसार ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष शरीरावर. शरीर पूर्ण सैल सोडायचे आहे. हृदयाच्या ठोक्यांची गती किंचित वाढलेली आहे. हळूहळू ती नियमित होईल. पूर्ण लक्ष श्वासांवर. श्वास घेताना पोट वर येत आहे. श्वास सोडताना खाली जात आहे. त्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. हळूहळू लक्ष नाकावर केंद्रित करूया. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श होतोय.
श्वास सोडताना गरम हवा बाहेर जात आहे, तिकडे जाणीवपूर्वक लक्ष. विश्रांती. आता एक ओंकार उच्चारूयात. श्वास भरून घ्या. ओंकाराची स्पंदने संपूर्ण शरीरात जाणवतील. त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. सावकाश हातापायांच्या बोटांची हालचाल. पाय एकमेकांजवळ, हात शरीराजवळ आणा. सावकाश उजव्या कुशीवर वळून उठून बसा. डोळे मिटलेले, दोन्ही हातांचे घर्षण करून निर्माण झालेली ऊब डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळे उघडा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रीं सवित्रे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत, मागच्या बाजूला वाकायचं आहे. द्वे. श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे. दोन्ही हात पावला शेजारी टेकवण्याचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला टेकवायचं आहे. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकलेला असेल, मान मागे ताणून घ्यायची आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल, शरीर एका सरळ रेषेत. पंच. श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवा. टाचांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा. इथे नियमित श्वासोश्वास. षट. श्वास सोडत शरीर पुढे आणायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. साष्टांग नमस्कार. ही बहिर्कुंभक स्थिती आहे. सप्त. श्वास घेत हातावर जोर देऊन शरीर वरच्या बाजूला उचलून मान मागे ताणून घ्यायची आहे. अष्ट. श्वास सोडत शरीर कमरेमधून वर उचलायचं आहे, शरीराची स्थिती पर्वतासारखी असेल. नव. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकून टाचांवर बसायचं आहे. पंचप्रमाणे विश्रांती अवस्था, श्वास नियमित असेल. दश. श्वास घेत उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला टेकलेला, मागे बघण्याचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा आहे, कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेमध्ये वरती यायचं आहे. ॐ ह्रौं अर्काय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत, मागच्या बाजूला वाकायचं आहे. द्वे. श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे. दोन्ही हात पावला शेजारी टेकवण्याचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला टेकवायचं आहे. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकलेला असेल, मान मागे ताणून घ्यायची आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल, शरीर एका सरळ रेषेत. पंच. श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवा. टाचांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा. इथे नियमित श्वासोश्वास. षट. श्वास सोडत शरीर पुढे आणायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. साष्टांग नमस्कार. ही बहिर्कुंभक स्थिती आहे. सप्त. श्वास घेत हातावर जोर देऊन शरीर वरच्या बाजूला उचलून मान मागे ताणून घ्यायची आहे. अष्ट. श्वास सोडत शरीर कमरेमधून वर उचलायचं आहे, शरीराची स्थिती पर्वतासारखी असेल. नव.
श्वास घेत गुडघे जमिनीला टेकून टाचांवर बसायचं आहे. पंचप्रमाणे विश्रांती अवस्था. श्वास नियमित असेल. दश. श्वास घेत उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला टेकलेला, मागे बघण्याचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा आहे, कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेमध्ये वरती यायचं आहे. ॐ रः भास्कराय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत, मागच्या बाजूला वाकायचं आहे. द्वे. श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे, दोन्ही हात पावला शेजारी टेकवण्याचा प्रयत्न, कपाळ गुडघ्याला टेकवायचं आहे. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकलेला असेल, मान मागे ताणून घ्यायची आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे, शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल, शरीर एका सरळ रेषेत. पंच. श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवा, टाचांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा. इथे नियमित श्वासोश्वास. षट. श्वास सोडत शरीर पुढे आणायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे, साष्टांग नमस्कार. ही बहिर्कुंभक स्थिती आहे. सप्त. श्वास घेत हातावर जोर देऊन शरीर वरच्या बाजूला उचलून मान मागे ताणून घ्यायची आहे. अष्ट. श्वास सोडत शरीर कमरेमधून वर उचलायचं आहे, शरीराची स्थिती पर्वतासारखी असेल. नव. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकून टाचांवर बसायचं आहे, पंचप्रमाणे विश्रांती अवस्था. श्वास नियमित असेल. दश. श्वास घेत उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला टेकलेला, मागे बघण्याचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा आहे, कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेमध्ये वरती यायचं आहे. नमस्कार. नुकतीच आपण आदि शंकराचार्यांची जयंती साजरी केली. आदि शंकराचार्यांना 4ही वेद मुखोद्गत होते. त्यांचा जन्म केरळ राज्यातला. केरळ राज्याचे तत्कालीन नरेश राजशेखर यांनी एकदा आचार्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटून राजांनी त्यांनी लिहिलेली 3ही नाटकं आचार्यांना वाचून दाखवली. मग खूप काळ मध्ये लोटला. अनेक वर्षांनी आचार्यांची पुन्हा एकदा भेट राजांशी झाली. त्यांनी राजांना सहज विचारलं, तुम्ही जी काही वर्षांपूर्वी 3 नाटकं मला वाचून दाखवली होती, त्याचं पुढे काय झालं, कुठवर प्रगती आली? त्यावर राजांनी त्यांचं दुःख आचार्यांकडे व्यक्त केलं. ते म्हणाले की ज्या महालात बसून मी या 3ही नाटकं लिहिली होती, त्या महालाला एक दिवस आग लागली आणि त्या आगीत माझी सर्व कागदपत्र नष्ट झाली. वास्तविक ती 3ही नाटकं मीच लिहिली होती, पण आज मला त्याचा काही तपशीलवार आठवत नाही. त्यावर आचार्य म्हणाले, काही हरकत नाही, तुम्ही उद्या माझ्याकडे लेखनिक किंवा रायटर पाठवून द्या, मी 3ही नाटकं तुम्हाला परत एकदा लिहून देईन. तेव्हा यावर राजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी तुम्हाला ती नाटकं फक्त वाचून दाखवली होती, ती तुमच्या लक्षात कशी राहत आहेत, तुम्ही पाठ कशी केलीत? त्यावर आचार्य त्यांना म्हणाले की मी एकदा ऐकलेली किंवा पाहिलेली गोष्ट कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहते. योगशास्त्रात असं सांगितलं आहे की जी व्यक्ती कठोर मेहनतीने ब्रह्मचर्याचं पालन करते, तिची स्मरणशक्ती तीक्ष्ण राहते. आजचा आपला विषय आहे योग साधना आणि स्मरणशक्ती. आपण सगळेच जण कामानिमित्त लॅपटॉप या कॉम्प्युटरचा उपयोग करतो. आपल्याकडे असलेली जी माहिती आहे किंवा डेटा आहे तो आपण कम्प्युटरच्या CPU मध्ये, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये इनपुट किंवा फीड इन करतो. त्यानंतर आपण ती माहिती कम्प्युटरच्या फाईलमध्ये सेव्ह करतो. कम्प्युटर हे अगदी कपाटासारखं असतं. ज्या प्रकारे कपाटाला अनेक खण किंवा कप्पे असतात, त्याच प्रकारे कम्प्युटरच्या CPU मध्ये अनेक कंपार्टमेंट्स असतात, त्याला आपण फोल्डर म्हणतो. ही फाईल आपण त्या फोल्डरमध्ये सेव्ह करतो.
पुढे जाऊन जेव्हा आपल्याला त्या माहितीचा उपयोग करायचा असतो किंवा ती माहिती परत वाचायची असते, तेव्हा आपण योग्य फोल्डरमध्ये जाऊन ती फाईल ओपन करतो आणि माहिती वाचतो किंवा त्याचा प्रिंट आउट घेतो. आपली स्मरणशक्ती आहे ना, ती अगदी अशाच पद्धतीने काम करते. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो किंवा ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा ती आपण आपल्या मेंदूमध्ये इनपुट किंवा फीड इन करतो, म्हणजे आपण मेमराईज करतो, म्हणजे आपण त्याचं ग्रहण करतो. नंतर ती माहिती ॲटोमॅटिकली आपल्या मेंदूमध्ये सेव्ह किंवा स्टोअर होते. पुढे जाऊन जेव्हा आपल्याला त्या माहितीचा उपयोग करायचा असतो, तेव्हा आपण ती माहिती आपल्या मेंदूतल्या योग्य कप्प्यामधून रिट्राईव्ह करतो, रिप्रोड्यूस करतो, म्हणजे ती माहितीचं आपण प्रगटन करतो. आता आपण हे जे ग्रहण करतो ते अनेक मुद्द्यांवर अवलंबून आहे. आपल्यापैकी खूप जणांचा असा अनुभव आहे की सिनेमातलं गाणं जे असतं ते आपल्या एकदम पटकन लक्षात राहतं, पण अभ्यासक्रमातला एखादा उतारा किंवा कविता ती आपल्याला सहज आत्मसात होत नाही. त्याचबरोबर क्रिकेटचा किंवा फुटबॉलचा स्कोअर आपल्याला लक्षात असतो, पण गणिताचा फॉर्म्युला किंवा इक्वेशन आपण सहज आत्मसात करू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे इमोशन, भावना. असं होतं की एखाद्या शिक्षकाची आपल्याला शिकवण्याची पद्धत आवडते, तो ज्या प्रकारे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स देऊन आपल्याला विषय समजवतो, त्यामुळे तो विषय ग्रहण करायला आपल्याला सोपा जातो. असं देखील होतं की आपल्या शिक्षकाची किंवा बॉसची पर्सनॅलिटी किंवा त्याचं व्यक्तिमत्व इतकं कन्व्हिन्सिंग किंवा अपिलिंग असतं की तो विषय आत्मसात करायला आपल्याला सोपा जातो. आपल्या लक्षात आलं असेल की असे काही प्रिन्सिपल्स आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणाचे प्रिन्सिपल. ते आपल्याला प्रिन्सिपल लक्षात राहत नाही, पण झाडावरून पडलेल्या त्या सफरचंदाची गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात राहते. आपण ग्रहण त्या गोष्टीमार्फत केलेलं असतं. हे जे ग्रहण आहे हे आपण कशामार्फत करतो, तर ते आपण आपल्या पंचेंद्रियांमार्फत करतो. पंचेंद्रिय म्हणजे काय? डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. योग साधनेच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या पंचेंद्रियांचं जे आपली क्षमता आहे ती वाढवणार आहोत, त्यांना आपण शार्प करणार आहोत. योग साधनेमध्ये त्राटक ही एक क्रिया केली जाते, ज्याच्याने डोळे मजबूत होतात. कित्येक लोकांचा तर अनुभव असा आहे की नियमित त्राटक केल्यामुळे त्यांचा चष्मा देखील निघून गेला आहे. या व्यतिरिक्त आपण या सत्रात अनेक आसनं शिकणार आहोत, ज्याच्यामुळे मेंदूकडे होणारा जो रक्तप्रवाह आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, तो सुधारतो. याच्या व्यतिरिक्त काही टिप्स आहेत. आपण सुडोकू सोडवायचं आहे, शब्दकोडी सोडवायचे, ज्याच्याने ग्रहण पटकन होऊ शकतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रहण आवडीनिवडीवर अवलंबून असतं खरं, पण योग साधनेच्या माध्यमातून आपण या आवडीनिवडीच्या पलीकडे जाणार आहोत आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी जी काही प्रत्येक योग्य गोष्ट करायची आहे त्याच्यासाठी आपण सज्ज होणार आहोत. स्मरणशक्तीमधली दुसरी स्टेप काय आहे? दुसरी स्टेप आहे संग्रहण, म्हणजे माहिती सेव्ह किंवा स्टोअर करणं. जगविख्यात न्यूरोसर्जन विलियम पेनफिल्ड यांनी स्मरणशक्ती या विषयावर अनेक प्रयोग केले आहेत. ते असं सांगतात की जर 100% एकाग्रतेने, कॉन्सन्ट्रेशनने आपण जर ग्रहण केलं असेल तर संग्रहण आणि प्रगटन अगदी सहज जमू शकतो. त्यांनी देखील संग्रहणाचा संबंध भावनेशी लावला आहे. बघा, 10 दिवसापूर्वी आपण काय जेवलो हे आपल्या लक्षात नसतं, पण 10 वर्षापूर्वी आपल्या बहिणीच्या किंवा भावाच्या लग्नात आपण पाहुण्यांसाठी कुठचे जेवणाचे पदार्थ केले होते हे लक्षात असतं. तिसरी स्मरणशक्तीतली स्टेप काय आहे? ती आहे प्रगटन, म्हणजे माहिती रिप्रोड्यूस करणं किंवा रिट्राईव्ह करणं. विलियम पेनफिल्ड असं सांगतात की हे जे प्रगटन आहे ते एका क्रमाने, एका ऑर्डरने होतं. पहिलं प्रगटन आपण भावनेमार्फत करतो, त्यामुळे आपण प्रगटन करण्यासाठी भावनेशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग साधना ही मन, बुद्धी आणि शरीराला जोडते. तर या योग साधनेच्या माध्यमातून आपण प्रगटन जे आहे भावनेशी जोडणार आहोत. दुसरं प्रगटन आपण डोळ्यांनी करतो आणि तिसरं आपण कानाने करतो.
प्रगटन करण्यात अनेक अडथळे येतात, पण त्याच्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे तणाव किंवा स्ट्रेस. आपल्यापैकी सगळ्यांचा हा असा अनुभव आहे की आपण घाईघाईत कामानिमित्त बाहेर पडतो, अचानक आपल्याला बालमित्र किंवा बालमैत्रीण भेटते, आपण त्यांच्याशी गप्पा मारतो, पण आपल्याला त्यांचं नाव लक्षात राहत नाही. पूर्ण दिवस आपण त्यांचं नाव आठवायचा प्रयत्न करतो, पण शेवटी जेव्हा आपण घरी येतो आणि रात्री आपलं मन शांत करतो, रिलॅक्स करतो, तेव्हा अचानक आपल्याला त्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव आठवतं. ह्या योग साधनेच्या माध्यमातून आपण ह्या तणावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला जो मेंदू आहे ना, तो अगदी कम्प्युटरच्या CPU प्रमाणे आहे. ज्या प्रकारे आपण कम्प्युटरच्या मेमरीमधल्या अनावश्यक फाईल्स, अनावश्यक प्रोजेक्टच्या फाईल्स किंवा अभ्यासाच्या फाईल्स डिलीट करतो, त्याचप्रमाणे आपण नियमितपणे आपल्या मनातल्या किंवा मेंदूतल्या ज्या अनावश्यक फाईल्स आहेत, अनावश्यक माहिती आहे, ती आपण डिलीट केली पाहिजे. योगमुनी पातंजली यांनी अष्टांग योग सांगितला आहे. अष्ट म्हणजे 8, त्याच्यातलं पहिलं अंग आहे यम. यम म्हणजे व्यक्तीने समाजाशी कसा व्यवहार करावा हे त्यांनी सुचवलं आहे. यमाची काही तत्व आहेत, त्यातलं एक तत्व आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अनावश्यक गोष्टींचा संचय न करणे. आपण या अपरिग्रहाला प्रगटनाशी जोडणार आहोत. भूतकाळात घडलेल्या काही घटना असतात, काही प्रसंग असतात, ज्याच्यामुळे आपल्या मनावर ताण असतो, नकारात्मक भावना निर्माण होतात. आपण या घटनांचा, अनुभवांचं आठवण करायची नाहीये, त्यांचं चिंतन करायचं नाही. योग साधनेच्या माध्यमातून म्हणजे आसन किंवा प्राणायाम किंवा ध्यान, ह्यातून आपण फक्त सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह विचारांनाच कामाला लावायचं आहे. खास करून मी विद्यार्थ्यांसाठी सांगेन की विद्यार्थ्यांनी आयत्या वेळेला अभ्यास करू नये. नाहीतर काय होतं, त्या विषयाचा कप्पा आपल्या मेंदूत बनत नाही आणि खूप अभ्यास करून देखील आयत्या वेळेला आपल्याला ब्लँक व्हायला होतं. योग साधनेच्या माध्यमातून आपल्या मनात एक आंतरिक ऊर्जा, एक एनर्जी निर्माण होते, ज्याचा उपयोग ग्रहण करण्यासाठी होतो. चला तर मग नियमित योग साधनेतून आपल्या जीवनात अनुशासन आणि उत्साह आणूया आणि संतुलित जीवनाचा प्रवास सुरू करूया. उद्याचा आपला विषय आहे एकाग्रता. योग साधनेच्या माध्यमातून आपण मन एकाग्र करायला शिकणार आहोत. धन्यवाद. पश्चिमोत्तानासन. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. दोन्ही हात कोपरातून न वाकवता खांद्यांच्या रेषेत बाजूला वर उचलून जमिनीला समांतर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. द्वे. दोन्ही हात आणखी वर उचलून पूर्ण वर न्या. दंड कानांना चिकटवा. तळहात समोर. त्रीणी. श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. पाठीतून वाकू नका. शरीर आणि हात जमिनीला समांतर होईपर्यंत वाका. चत्वारी. आता तर्जन्यांचे आकडे करून पायाचे अंगठे पकडा. आता पाठीच्या मणक्यात आणखी ताण देऊन पाठ पुढे ढकला. हात वाकवून छाती मांड्यांना चिकटवा. डोके गुडघ्यात टेकवा. कोपरा जमिनीवरती टेकवा. पाय गुडघ्यात वाकवू नका. ही आहे या आसनाची अंतिम स्थिती. यामध्ये काही क्षण थांबा. नेहमीप्रमाणे श्वसन. पंच. आता पायांचे अंगठे सोडा आणि पुन्हा श्वास घेत शरीर जमिनीला समांतर आणा. षट. दोन्ही हात उचलून पूर्ण वर न्या. दंड कानाला चिकटलेले. तळहात समोर. सप्त. दोन्ही हात कोपरातून न वाकवता
खांद्यांच्या रेषेत बाजूला वर उचलून जमिनीला समांतर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. अष्ट. दोन्ही हात पूर्ण खाली आणून जमिनीवर टेकवा. आता आरामदायी स्थितीमध्ये जायचं आहे. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. उष्ट्रासन. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले, पाठीचं कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर, वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता उजवा हात हळूच कमरेतून मागे वाकत उजव्या तळपायावर आणि डावा हात डाव्या तळपायावर ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं. अंतिम स्थितीमध्ये सामान्य श्वसन. पंच. तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं. षट. परत वज्रासनात यायचं आहे. गुडघ्यांवर बसायचे आहे. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, मागे खेचून बसायचं. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाची चत्वारीची जी स्थिती आहे ती जर काहींना जमत नसेल तर आपण अर्ध उष्ट्रासन करू शकतो. आता अर्ध उष्ट्रासनासाठी पुन्हा एकदा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे. पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हातांचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता अर्ध उष्ट्रासनाला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता चत्वारीला ज्यांचे दोन्ही हात तळपायांवरती जात नाहीयेत त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरच ठेवायचे आणि सावकाश जेवढे जमेल तेवढे मागे वाकायचा प्रयत्न करायचा. ही या आसनाची अंतिम स्थिती. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. पंच. आता तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं. षट. परत गुडघ्यांवर वज्रासनात बसायचं. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, मागे खेचून बसायचे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबलेले आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. अर्धमत्स्येंद्रासन. बसून करण्याचं हे एक आसन आहे. योगी मच्छिंद्रनाथांनी या आसनातच योगाची अत्युच्च पातळी गाठली होती. मच्छिंद्रनाथांनी वर्णन केलेल्या आसनातील अर्धी स्थिती या आसनात होते आणि म्हणूनच याला अर्धमत्स्येंद्रासन असं म्हणतात. सगळ्यात आधी बसून आसन करण्याची स्थिती. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये 90 अंशांचा कोन
पाठीचा कणा ताठ, नजर समोर. आता हे आसन कसं करायचं ते आपण बघून घेऊया. आधी अर्ध मत्स्येंद्रासन. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच शिवणीपाशी घट्ट दाबायचे. द्वे. डावे पाऊल उजव्या मांडी पलीकडे नेऊन उजव्या गुडघ्यापाशी जमिनीवर टेकवायचं. त्रिणी. श्वास घेत कमरेत डावीकडे पीळ देऊन उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेरून पुढे काढायचा आहे आणि त्या दंडाने डावा गुडघा मागे रेटत डाव्या पायाचा अंगठा धरायचा. चत्वारी. डावा हात मागे नेऊन पाठीच्या कण्याला आणखी पीळ द्यायचा आहे. डावा हात पाठीवरून पुढे आणून उजव्या मांडीला लावायचा. मानही डावीकडे फिरवून घ्यायचे. डाव्या खांद्यावरून मागे पाहायचंय. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये काही क्षण थांबायचंय. श्वसन नियमित असेल. शरीर आणि मन शांत करायचंय. स्थिर सुखम आसनम. मनात कुठलाही विचार नको. अनंतामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळुवारपणे या आसनातून बाहेर यायचंय. श्वास सोडत डावा हात सोडायचा आहे आणि त्रिणीच्या स्थितीत यायचं आहे. षट. सावकाश उजवा हात सोडायचा आहे आणि द्वेच्या स्थितीत पुन्हा यायचं आहे. सप्त. डावा पाय सरळ करायचा आहे. अष्ट. उजवा पाय सरळ करायचा आहे. रिलॅक्स. विश्रांती. पूर्ण विश्रांती. आता हेच अर्ध मत्स्येंद्रासन आपण डाव्या बाजूने करूया. आसनाची पूर्वस्थिती. पाठीचा कणा ताठ. हातामध्ये आणि पायामध्ये काटकोन. नजर समोर. अर्ध मत्स्येंद्रासन. एकम. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच शिवणीपाशी घट्ट दाबायचे. द्वे. उजवं पाऊल डाव्या मांडी पलीकडे नेऊन उजव्या गुडघ्यापाशी जमिनीवर टेकवायचे. त्रिणी. श्वास घेत कमरेत उजवीकडे पीळ देऊन डावा हात उजव्या गुडघ्याच्या बाहेरून पुढे काढायचा आहे आणि त्या दंडाने उजवा गुडघा मागे रेटत उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. चत्वारी. उजवा हात मागे नेऊन पाठीच्या कण्याला आणखीन पीळ द्यायचा आहे. उजवा हात पाठीवरून पुढे आणून डाव्या मांडीला लावायचा आहे. मानही उजवीकडे फिरवून उजव्या खांद्यावरून मागे पाहायचंय. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ही झाली आसनाची अंतिम स्थिती. यामध्ये श्वासोश्वास नियमित असेल. स्थिर आणि सुखदायी राहायचा प्रयत्न करायचा आहे. मन शांत. रिलॅक्स. अनंतामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न. पंच. श्वास सोडत उजवा हात सोडायचा आहे आणि त्रिणीच्या पोश्चरमध्ये यायचं आहे. षट. सावकाश उजवा हात
सोडत डावा हात सोडत द्वेच्या पोश्चरमध्ये यायचं आहे. सप्त उजवा पाय सरळ करायचा आहे आणि अष्ट डावा पाय सरळ करायचा आहे. रिलॅक्स विश्रांती स्थितीमध्ये जायचं आहे. दोन्ही पायात अंतर, मान कोणत्याही दिशेला, डोळे अलगद मिटलेले. आता या आसनाचे फायदे आपण बघूया. संपूर्ण पाठीच्या कण्याला माकडहाडापासून मानेपर्यंत भरपूर पीळ बसतो, त्यामुळे तो लवचिक होतो. त्यानंतर प्लीहा, यकृत, स्वादुपिंड, आतड, मूत्राशय यांचं मर्दन होतं. मूत्रपिंडातील ग्रंथींमधून स्त्राव अधिक प्रमाणात स्त्रवण्यास मदत होते. मलावरोध, मधुमेह, मूत्रपिंडांचे विकार, यकृत आणि प्लीहाचा आकार लहान मोठा होणे, पाठीचे स्नायू आखडणे यावर हे आसन अतिशय उपयोगी आहे. उखळीचा सांधा दुखणे, लठ्ठपणा, जठरामध्ये काही त्रास असतील तेही कमी होण्यासाठी हे आसन अतिशय उपयोगी आहे. पोटाचा घेर या आसनामुळे कमी होतो. आळशीपणा नाहीसा होतो. योगी मच्छिंद्र यांच्याप्रमाणे स्थिती प्राप्त होण्यास मदत होते. दक्षता कोणती घ्यायची तर हार्निया असणाऱ्यांनी हे आसन करू नये. सगळ्यांनी मिळून आता आपण हे आसन करूया. अर्धमत्स्येंद्रासन. स्थिती घ्यायचे. दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये काटकोन, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. उजव्या बाजूनी सुरुवातीला एकम, उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच शिवणीपाशी घट्ट दाबायचे. द्वे, डावं पाऊल उजव्या मांडीपलीकडे नेऊन उजव्या गुडघ्यापाशी जमिनीवर टेकवायचं. त्रिणी, श्वास घेत कमरेत डावीकडे पीळ देऊन उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेरून पुढे काढायचा आहे आणि त्या दंडाने डावा गुडघा मागे रेटत डाव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. चत्वारी, डावा हात मागे नेऊन पाठीच्या कण्याला आणखी पीळ द्या. डावा हात पाठीवरून पुढे आणून उजव्या मांडीला लावायचा आहे. मानही डावीकडे फिरवून डाव्या खांद्यावरून मागे पाहायचे. पाठीचा कणा ताठ ठेवून द्यायचा आहे. ही झाली आसनाची अंतिम स्थिती. यामध्ये काही क्षण थांबायचं आहे. आसनाचा आनंद घ्यायचा आहे. मन आणि शरीर शांत करायचं आहे. मनात कुठलाही विचार नको. स्थिर सुखम आसनम. श्वसन नियमित असेल. पंच, श्वास सोडत डावा हात सोडायचा आहे आणि त्रिणीच्या स्थितीत यायचं आहे. षट, सावकाशपणे उजवा हात सोडायचा आहे आणि द्वेच्या स्थितीत यायचं आहे. सप्त, डावा पाय सरळ करायचा आहे. अष्ट, उजवा पाय सरळ करायचा आहे. रिलॅक्स विश्रांती. दोन्ही पायात अंतर, मान कोणत्याही दिशेला. आता हेच आपण डाव्या बाजूनी करूया. पुन्हा आसन स्थिती. हातामध्ये आणि पायामध्ये काटकोन, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. अर्धमत्स्येंद्रासन. एकम, डावा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायची आहे. डावा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचा आहे आणि टाच शिवणीपाशी घट्ट दाबायचे. द्वे, उजवं पाऊल डाव्या मांडीपलीकडे नेऊन उजव्या गुडघ्यापाशी जमिनीवर टेकवायचं आहे.
त्रिणी. श्वास घेत कमरेत उजवीकडे पीळ देऊन डावा हात उजव्या गुडघ्याच्या बाहेरून पुढे काढायचा आहे आणि त्या दंडाने उजवा गुडघा मागे रेटत उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. चत्वारी. उजवा हात मागे नेऊन पाठीच्या कण्याला आणखी पीळ द्यायचा आहे. उजवा हात पाठीवरून पुढे आणून डाव्या मांडीला लावायचा आहे. मानही उजवीकडे फिरवून उजव्या खांद्यावरून मागे पाहायचं आहे. पाठीचा कणा ताठच ठेवायचा आहे. ही झाली आसनाची अंतिम स्थिती. यामध्ये श्वासोश्वास नियमित असेल. अनंतामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनातले सगळे विचार नाहीसे करायचे आहेत. पंच. श्वास सोडत उजवा हात सोडायचा आहे. त्रिणीच्या स्थितीमध्ये यायचं आहे. षट. श्वास सोडत सावकाशपणे डावा हात सोडायचा आहे आणि द्वेच्या स्थितीत यायचं आहे. सप्त. उजवा पाय सरळ करायचा आहे. अष्ट. डावा पाय रिलॅक्स करायचा आहे. विश्रांती स्थिती. दोन्ही पायात अंतर. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले मागच्या दिशेला आणि मान कोणत्याही दिशेला रिलॅक्स. पूर्ण विश्रांती. शवासन. आता आपण शवासन करणार आहोत. शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर. तळहात आकाशाच्या दिशेने. मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल. डोळे अलगद मिटलेले. आपलं शरीर आपल्या मनाच्या सर्व सूचना ऐकत असतं. त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपण पायांच्या दिशेने घेऊन जाऊयात. पायांची बोटे, तळपाय, घोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं रिलॅक्स. पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर शिथिल. तर आपल्या पायापासून ते कमरेपर्यंतचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन अकाराचं उच्चारण करूयात. श्वास भरून घ्या. अकाराची स्पंदने संपूर्ण पायाकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्यावरती लक्ष. हळूहळू शरीराच्या मधल्या भागाकडे वळूयात. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ आराम से. पोट, ओटीपोट, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येत आहे. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे. त्यावरती लक्ष. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू. संपूर्ण छातीला आराम से.
हातांची बोटे, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदे, खांद्यांचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात, शिथिल, मान, मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला आराम से. आता आपल्या कमरेपासून ते मानेपर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन उकाराचं उच्चारण करूयात. उकाराची स्पंदने संपूर्ण शरीराच्या मधल्या भागामध्ये आणि हृदयाकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. हळूहळू चेहऱ्याकडील भागाकडे वळूयात. गाल, गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कान, कानाचे स्नायू, दोन्ही कान रिलॅक्स. नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर टाकली जात आहे, त्यावरती लक्ष. मंद मंद श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळे, डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवया, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया रिलॅक्स. कपाळ, कपाळाचे स्नायू, डोकं, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आता आपण दीर्घ श्वास घेऊन मकाराचं उच्चारण करूयात. श्वास भरून घ्या. मकाराची स्पंदने संपूर्ण मेंदूकडील आणि चेहऱ्याकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता आपण दीर्घ श्वास भरून घेऊन ओंकाराचं उच्चारण करूयात. श्वास भरून घ्या. ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये जाणवत आहे. त्याचा अनुभव. श्वासाच्या माध्यमातून शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा, चैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला दिवसभर होणारच आहे. आपण आपल्या डोळ्यासमोर सूर्यदेवांची प्रतिमा आणूयात. सूर्यदेव आपल्या रथावर स्वार होऊन आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत. त्यावरती लक्ष. त्यांचे सुंदर असे सफेद रंगाचे घोडे आपले मन मोहून घेत आहेत. सुंदर असे घोडे आणि सुंदर असे
आपले सूट येते त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करूया. त्यांच्यासारखेच आपल्यामध्ये पण प्रचंड असं तेज आणि स्मरणशक्ती यावी यासाठी आपण रोज 12 सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प करूया आणि हळूहळू श्वासनातून बाहेर येऊया. हळूहळू दोन्ही पाय एकमेकांजवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराजवळ. उजवा हात डोक्याखाली, डावा हात पोटावरती आणि हळुवारपणे आपण उजव्या कुशीवरती वळायचं आहे. जणू काही आपण भारत मातेच्या कुशीत आराम करत आहोत, पहुडलेलो आहोत. त्याचा अनुभव संपूर्ण शरीराला विश्रांती. हळूहळू दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचे आहे. पामिंग करायचे आहे आणि संपूर्ण डोळ्यांवरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचा. आजच्या सत्राने पुन्हा ब्लँक होणार नाही याची पक्की खात्री आहे. आपण सामर्थ्यवान आहोत याची जाणीव ठेवू, सदैव जागरूक राहू आणि त्यासाठी योगाद्वारे आपली स्मरणशक्ती वाढवू. आजच्या सत्राची सांगता प्रार्थनेने करूया आणि उद्या भेटूया याच वेळी नवीन आसन आणि नवीन माहितीसह. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.